शत्रू बाधा. कितीही मोठा शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकतील. शत्रूचे तोंड कायमचे बंद होईल. एक दिवसात प्रभाव दिसेल. श्री बाळूमामा प्रसन्न. शत्रू प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारा शत्रू हे छुपे असतात, समोर दिसतात अगर दिसत नाहीत. पण आपला व्यवसाय अचानक थांबतो, प्रगती थांबते, लक्ष्मी प्राप्ती होणे थांबते, अधोगती होण्यास सुरुवात होते. प्रचंड व्यवसाय प्रगती होत असते, पण अचानकच सर्व काही ठप्प होतं. हे आपल्यास अनेक कारणे कारणीभूत असतात. त्यातीलच एक कारण म्हणजे शत्रू. शत्रू अनेक कारणांनी आपल्यावर बाधा करू शकतो, करतोच. पण तो कोण करतो हे सांगता येत नाही. कारण काही शत्रू हे समोरून वार करतात, तर काही शत्रू हे पाठीमागून वार करतात. तर यासाठी अत्यंत जालिम असा उपाय घेऊन आलो आहे, ज्यामुळे कोणतीही शत्रुबाधा असू दे, त्यांनी कितीही तांत्रिक तंत्र मंत्र केलेले असून दे, करणी बाधा केलेली असून दे, काळी जादू केलेली असून दे, लिंबू फिरवलेला असून दे, काहीही केलेले असून दे, हा एकच उपाय केल्याने आपला शत्रू बाधा तात्काळ एका दिवसामध्ये निघून जाते. पण हा उपाय कोणत्याही चांगल्या व्यक्तीवर, निष्पाप व्यक्तीवर चुकूनही करू नका. आपला खरोखरच शत्रू असेल त्यावेळेसच हा उपाय करा, नाहीतर याचे उलटे सुद्धा परिणाम होऊ शकतात. तर यासाठी आपणास काय करायचं आहे, तर आपणास कोणत्याही शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये एकांतात बसून एक मोठीच्या मोठी हिरवी मिरची घ्यायची आहे. त्या मिरचीवर स्केच पेनने शत्रू असे लिहायचे आहे आणि 5 लवंग यामध्ये व्यवस्थित, मिरची तुटणार नाही, फाटणार नाही, अगदी व्यवस्थित होल पाडून 5 लवंग त्या मिरचीमध्ये अलगद खवायचे आहेत. आणि यानंतर आपणास ती मोठी मिरची आणि 5 खोवलेल्या लवंग या हातात घेऊन उजव्या ओम क्रीम शत्रू भैरवाय क्रीम फट स्वाहा या मंत्राचा जप 21 वेळा करायचा आहे. पण हा मंत्र म्हणताना एकट्याने एकांतातच म्हणायचा आहे. आणि आपण काय करतो हे घरातल्यांना सुद्धा सांगायचं नाही. ओम क्रीम शत्रू भैरवाय क्रीम फट स्वाहा या मंत्राचा जप 21 वेळा म्हणायचा आहे. आणि शत्रूचे नाव माहीत असल्यास शत्रूचे नाव घ्यायचे आहे. शत्रूचे नाव माहीत नसेल तर शत्रू असा उल्लेख करायचा आहे. आणि यानंतर आपणास दूरवर लांबच्या निर्जन ठिकाणी जाऊन हे जे आपण 5 लवंग आणि मिरची हा उपाय केलेला आहे, यास जिथे 5 रस्ते जातात त्या रस्त्यावर फेकून देऊन मागे न वळून पाहता परत यायचे आहे. स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. त्यानंतरच कोणाशी बोलायचे आहे, कोणतेही काम करायचे आहे. या इतक्या साध्या सोप्या वाटणाऱ्या पण अत्यंत कारगर असणाऱ्या एका दिवसामध्ये प्रभाव जाणाऱ्या उपायामुळे कोणताही कितीही मोठा शत्रू असून दे, त्या शत्रूपासून आपली सुटका होणार म्हणजे होणारच. हा अत्यंत कारगर उपाय आहे. सर्वांनी आवर्जून म्हणजे आवर्जून कराच. आपल्या प्रगतीतील अडथळे हे तात्काळ दूर होतील.